नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आध्यात्मिक जीवनशैली फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा. अथ श्री महाभारत कथा. कथा कथा है पुरुषार्थ की, ये स्वार्थ की, परमार्थ की, सारथी जिसके बने. नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आपण सर्वांचं स्वागत आहे आणि परत एकदा आज आपण संत ज्ञानेश्वरीचा जे अध्ययन आहे ते सुरू केलेलं आहे. आणि त्याच्या अगोदर आपण गीताचा पार्श्वभूमी बघितलं की कसं महाभारत युद्ध जे आहे सुरू होतो. आणि सुरुवातीला आपण जसं प्रत्येक व्यक्तीचं नाव आणि त्याचा अर्थ काय हे समजून घेतला. आणि आजपासून आपण पहिला अध्यायावरती जाणार. पहिल्या अध्यायामध्ये काय सांगितलं आहे हे आपण समजून घेणार आहे. त्याचं आध्यात्मिक रहस्य काय तेही समजून घेणार आहे. आणि नेहमीसारखं आपल्याबरोबर आज बालासाहेब आहे, त्यांच्याबरोबर आपण या गोष्टीचा आनंद घेऊया. तर आपण सर्वांतर्फे बालासाहेबांचा खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद. कसे आहेत तुम्ही? छान. तर निश्चित आपला श्रोता मित्रांना आनंद वाटतो आहे संत ज्ञानेश्वरीचा पाठ करताना किंवा त्याचा अर्थ समजून घेताना एक वेगळंच खुशी होते व्यक्तीला जे आहे. या आध्यात्मिक रहस्य जेव्हा आपण जाणून घेतो किंवा माहिती आपल्याला मिळते त्यावेळी आपल्याला एक वेगळाच आनंद होतो. तर निश्चित आज आपण पहिला अध्याय सुरू करणार आहे. तर याच्यामध्ये आपण काय काय गोष्टी आहेत त्या आपण ऐकणार आहे तुमच्याद्वारे. स्वागत. तर आत्तापर्यंत आपण ही जी पार्श्वभूमिका आहे ज्ञानेश्वरीची त्याच्याविषयी माहिती बघितलेली आहे की कसे एकीकड दुर्योधन आणि कौरव की जे सर्व काही भौतिकतेच्या बळावर युद्ध करण्यासाठी तयार आहेत, की ज्यांनी भौतिक पदार्थ, साधन आणि हे ज्या काही वस्तू आहे, व्यक्ती आहे, त्यांना सर्व काही मानलं कारण ते परमात्म्याच्या शक्तीला ओळखू शकले नाही. आणि त्याच्याच विपरीत जर आपण बघितलं की जे अर्जुनची जी सेना आहे की त्या सर्व सेनेनं परमात्म शक्तीला ओळखल्यामुळं ते एकदम निश्चिंत प्रत्येक ठिकाणी दाखवलेले आहे. कारण त्यांना हे माहीत होतं की आपली जी विजय आहे ती निश्चित आहे, कारण आपल्याबरोबर परमात्म शक्ती आहे. तर याच्यामध्ये पहिला जो अध्याय आहे ज्ञानेश्वरीचा, भगवद्गीतेचा, ज्याचं सर्वांनी अध्ययन केलं आणि मला तरी वाटतं की असा कोणताही लँग्वेज नाही की ज्यांनी या भगवद्गीतेचं रूपांतरण केलेलं आहे. प्रत्येकानं आपापल्या परीने त्याचे अर्थ काढलेले आहे. तर पहिला जो अध्याय आहे विषाद योग. विषादचा अर्थ होतोय की दुःख. आपला जो आज सुरुवात आपण करतोय, तर वास्तविक जर वर्तमान वेळी जर बघितलं, आज जो विषाद योगचा आपण उल्लेख करतोय, तर परमात्म्याचं अवतरण ज्या वेळेला या सृष्टीवर होतं त्यावेळेला फक्त एकटं अर्जुन नाही, परंतु संपूर्ण मानव मात्र जे परमात्म्याशी विमुख आहेत, परमात्म्याशी त्यांना ओळख नाही, ते सर्वच दुःखात आहेत. मग स्टार्ट जी महाभारताची तीच त्या वेळेला होते की ईश्वराचं जे अवतरण आहे ते त्या वेळेला होतं की ज्या वेळेला इथं दुःख, संपूर्ण मनुष्य मानव मात्र ज्या वेळेला पीडेमध्ये असतो, दुःखामध्ये असतो, त्यावेळेला ईश्वराला इथं अवतरित व्हावं लागतं. हे सर्वात प्रथम आपल्याला आढळून येतं आहे. तर पहिला जो श्लोक आहे आपण त्याच्यानुसार आता सुरुवात करणार आहोत. पहिला जो विषाद योग आहे, तर तो श्लोक आहे की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे
समवेता युयुत्सव मामका पांडव वैच्छिक किमकूर्त संजया. म्हणजे धृतराष्ट्र संजयला विचारतो की धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र या ठिकाणी जे पांडव पुत्र आणि माझे जे पुत्र आहेत ते जे एकत्रित झालेले आहे, तर त्यांची जी वार्तालाप आहे किंवा तिथलं जे दृश्य आहे त्याच्याविषयी तू वर्णन कर. तर वास्तविक आज जर आपण बघितलं तर हे जे 5 किंवा ज्ञानेंद्रिय आणि 5 जे आपले इंद्रिय आहे आणि ही जी एक सेना आहे, तर ह्या सेनेविषयी विशेष इथं वर्णन केलेलं आहे. आणि कुरुक्षेत्र याचाच वास्तविक अर्थ आहे की हे आंतरिक जे द्वंद्व आहे, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्यामधलं जे एक द्वंद्व आहे त्याच्याविषयी याची सुरुवात झालेली आहे. म्हणजे मानवी मनामधलं जे चांगले आणि जे वाईट गुण आहे, वैचारिक लेवलवर ज्या वेळेला हे द्वंद्व मनामध्ये चालतं, तर वास्तविक हे जे दृष्टांत आहे हेच प्रथम अध्यायामध्ये भगवद्गीतेचं वर्णन केलेलं आहे की ते कोणतं युद्ध आहे. वास्तविक जर आपण बघितलं तर जी काही सेना उपस्थित आहे कौरव आणि पांडवांची, तर आंतरिक मनामध्ये त्याचं जर आपण हुबेहूब जर त्याचं चिंतन जर केलं आणि त्याचा दृष्टांत हाच आहे की एक मनामधले चांगले विचार आणि मनामधले जे वाईट विचार आहे दोन्हीकडे उभे आहेत. आणि वास्तविक जे युद्ध आहे आता त्यांच्यामधलं दोघांचं युद्ध आहे की ज्या वेळेला वाईट जे विचार आहे, वाईट विचार एक वादळासारखे मनामध्ये कधी उत्पन्न होतात, कारण त्यांना कोणताही एक थारा नसतो, अस्थायी असतात. परंतु तेच ज्या वेळेला स्थायी जे विचार आहे, जी सत्यता आपण म्हणतो की जे पांडव आहेत ते एकदम स्थिर आणि स्थितप्रज्ञ होते. का? कारण त्यांच्याकडे सत्यता आणि परमात्मा बरोबर होता. दुसरं आहे की याच्याच मध्ये पारिवारिक युद्ध. तर पारिवारिक युद्धामध्ये जर आपण बघितलं की आज प्रत्येक परिवारामध्ये एक फूट पडलेली आहे, तणावाचा माहोल आहे किंवा एक द्वंद्व आहे. आणि हा जो गृहकलेश आहे हा सर्व मनामध्ये आहे. म्हणजे एक सर्व श्रोत्यांनी हे लक्षात घ्यायचं की आपण एक बाह्य रूप आणि दुसरं एक आंतररूप याच्यानुसार आपण आता पुढे चालणार आहोत की कसं हे जे युद्ध आहे ह्या युद्धाचं वास्तविक वर्णन जे आहे की आपल्या जीवनाशी कसं प्रतिकूल आहे. म्हणजे आज एकटा अर्जुन दुःखी नाही आहे. विषाद योग म्हणजे प्रत्येक व्यक्ती आज मानसिक युद्धाशी झुजत आहे, पारिवारिक युद्धाशी झुजत आहे. तिसरं म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ज्या समस्या आहेत त्या पण आज आपण सर्वजण बघतोय आणि त्या उंबरठ्यावर सर्वजण आहे. म्हणजे जाती, धर्म, भाषा आणि जे राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय जे युद्ध आहे त्याच्या उंबरठ्यावर सर्व आपण उभा आहोत. म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर पहिला जो रोल आहे महाभारताच्या श्लोकाचा, हा एकंदरीत हे जे चित्रण आहे हे चित्रण आज प्रत्येक व्यक्ती अनुभव करतोय. आणि वास्तविक जो आपण संजय ज्याचं महाभारतामध्ये वर्णन आहे की ज्याला तिसऱ्या नेत्रानं सर्व काही दिसत होतं. म्हणजे जसं एखादा क्रिकेटमध्ये कॉमेंटर असतो की रनिंग जे वर्तमान चाललेले तो कॉमेंट्री करतो, तर तसं संजयचा रोल होता की तो तिथं धृतराष्ट्राजवळ बसूनही तिथली जी कॉमेंट्री की काय काय हालचाल होऊ राहिली कौरव आणि पांडवांची ते तिथं वर्णन करून धृतराष्ट्राला सांगत असे. तर त्यावेळेला ज्या वेळेला हे धृतराष्ट्रानं संजयला विचारलं तर संजय काय म्हणतो आपण श्लोक बघू. संजय वाच दृष्टवा तू पांडवानी की ऊढ द्रुय धनस्तर आश्चर्यम
उपसंग गम राजा वचनम अब्रीवित पैचेत्ता पांडू पुत्रनाम आचार्य महिती चमुम ऊढा द्रुप पुत्रेन तवक्षेषणा धीमता. तर त्यावेळेला संजय धृतराष्ट्राला समाचार सांगतो की पांडवांची जी सेना आहे किंवा जे भाऊ आहेत तर त्यांच्याकडं दुर्योधन आणि जे द्रोणाचार्य म्हणजे कौरवांच्या पक्षानं जे लढणारे सेनापती होते ते भीष्म पितामह. तर हे जे दृश्य संजय धृतराष्ट्राला सांगतो की कसे ते उभे आहेत. एकीकडं कौरव पक्षामध्ये सेनापती म्हणून भीष्म पितामह सुसज्ज आहे आणि दुसरीकडे जे पांडव पुत्र आहेत तर त्यावेळेला त्यांचं जे आपसामध्ये जे राजनीतिक जे वर्णन आहे कौरव सेनापती भीष्म पितामह आणि पांडवांचे जी सेना आहे अर्जुन त्यांच्यामधलं जे समोरच्या समोर जे काही संभाषण आहे तर त्यावेळेला विशेष संजय धृतराष्ट्राला सांगतो की हे सर्व काही बघून पांडव एकदम निश्चिंत आहेत. परंतु दुर्योधनाच्या मनामध्ये हलचल किंवा एक अनिश्चितता त्याच्या मनामध्ये कुठंतरी एक दिसून येत आहे. तर त्याच्यामध्ये विशेष की ज्या ज्या वेळेला त्यांनी आपल्या शिष्यांसहित सेनेची जी व्यवस्था केलेली आहे आणि ती विराट रूप ज्या वेळेला त्यांनी बघितलेलं आहे तर त्यावेळेला पांडवांना विशेष इथं दाखवलेलं आहे की जे निर्मळ बुद्धीचे ज्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं कपट नाही कोणत्याही प्रकारे बदल्याची भावना नाही. तर त्यावेळेला संजय सांगतो की धृतराष्ट्र की ज्या वेळेला अनितीचा कोणीही व्यक्ती सहारा घेतो त्यावेळेला जरी तो युद्धासाठी सुसज्ज झाला तरी मनामध्ये कुठेतरी त्याला एक भीती निर्माण असते. पांडव जरी संख्येनं कमी होते परंतु एक सत्तेचा सहारा असल्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही कोणत्याही प्रकारची म्हणजे अनिश्चितता नव्हती. आणि त्यावेळेला म्हटलं जातं की 18 दिवस हे जे युद्ध चाललं तर त्याच्यामध्ये कौरवांकडून 10 दिवस सेनापती म्हणून भीष्म पितामहानं युद्ध केलं, 5 दिवस द्रोणाचार्यानं केलं, 2 दिवस कर्णानं केलं, शल्य आणि दुर्योधन यांनी अर्धा दिवस म्हणजे एकूण 18 दिवस हे युद्ध केलं. तर याच्यामध्ये विशेष जर आपण बघितलं एक महाभारताची युद्धाची ज्या वेळेला सुरुवात झाली तर त्यावेळेला विशेष जे कौरव सेना होती कौरव सेनेमध्ये 11 अक्षयणी आणि आता 11 अक्षयणी सेना म्हणजे याचा जो इथं भावार्थ दिलेला आहे. कारण कोणत्याही गोष्टीला सूक्ष्म गोष्टीला जर स्थूलमध्ये जर दाखवायचं तर ते साकार रूप आणावं लागतं. मग आपण बघतो की महाभारतामध्ये ह्या ज्या गोष्टी सूक्ष्म गोष्टी आहे तर याला साकार आणण्यासाठी इथं वर्णन केलेलं आहे. मग आता 11 जो अक्षयणी सेना आहेत तर त्याच्यामध्ये त्याचा आशय असा आहे की 5 आपल्या इंद्रिय नाक डोळे कान मुख जे आपण म्हणतो हे 5 आपले जे विशेष जो इंद्रिय आहे आणि त्याच्यानंतर आपण बघतो की जे 5 तत्वापासून हे बनलेलं पंचतत्वाची जी इंद्रिय आणि दुसरी ज्ञानेंद्रियाचा मतलब की रूप स्पर्श गंध जसं आपण त्याचा अनुभव होतो. जसं चव ज्या वेळेला टेस्ट घेतो त्यावेळेला त्याचा आपल्याला अनुभव होतो. किंवा आपण रूप आहे ती डोळ्याने दिसतं ती हे ज्ञानेंद्रिय झाले. कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय याच्यामध्ये कर्मेंद्रिय हे पंचतत्वाशी कनेक्ट आहे जे आपल्याला दिसतात पंचेंद्रिय. पण ज्ञानेंद्रिय ही अनुभवाची गोष्ट असते आणि त्याच्यामध्ये 5 हे 10 आणि विशेष 11वी जी अक्षोणी सेना आहे
तर ती दाखवली की विज्ञान गर्वित, ज्याला आपण म्हणतो युरोपवासी, की ज्याच्यामुळं अनुभवामुळं त्यांचा एक सपोर्ट ह्या युद्धासाठी दाखवलेला आहे, की विज्ञान गर्वित जे अमेरिका आहे किंवा ज्यांच्याजवळ आज जे साहित्य विनाशासाठी तयार आहे, तर अशा एकूण 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 ही जी काही अक्षोणी सेना म्हणून ज्यांना आपण आज विदेशी सत्तांकडं हे काही विनाशासाठी सुसज्ज साधन तयार आहेत, असे झाले एकूण 11 अक्षोणी. दुसरी आहे पांडवांची जी सेना आहे 7 अक्षोणी म्हटलेलं आहे, महाभारतामध्ये वर्णन केलेलं आहे. तर ह्या 7 अक्षोणीमध्ये विशेष जे वर्णन आहे की ज्यांनी 5 विकारावर विजय प्राप्त केला. बघा किती छान वर्णन आहे. 5 विकारावर, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकारावर ज्यांनी विजय प्राप्त केला, आणि तो विजय प्राप्त करण्यासाठी त्यांच्याबरोबर 2 बल होते, एक आत्मबल आणि दुसरं परमात्मा बल. बघा किती सूक्ष्म गोष्टी. म्हणजे हे 7 अक्षोणी सेना आणि कौरवांची 11 अक्षोणी सेना. 11 ज्या अक्षोणी सेना आहे त्याच्यामध्ये 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 जे आपण आज बघतो की अणुबॉम्ब, ज्याला आपण म्हणतो, ज्याला खूप गर्व आहे प्रत्येक देशाला, तो एक आहे की त्याच्याद्वारे पण विनाशाला ते एक माध्यम बनतं. आणि दुसरे हे जे पांडवांची जी सेना आहे 7 अक्षोणी, तर याच्यामध्ये 7मध्ये जे 5 आपण बघतो की विकार, आणि या 5 विकारावर ज्या पांडवांनी विजय प्राप्त केला त्याच्याकरता त्यांच्याकडं आत्मबल आणि दुसरं होतं परमात्मा बल. आणि विशेष सांगायचं म्हणजे की ज्या ज्या वेळेला जिथं संकटाची घडी किंवा क्वेश्चन मार्क उत्पन्न व्हायचा, तर त्या वेळेला अर्जुनाला एक अनुभव व्हायचा की नाही, माझ्याबरोबर श्रीकृष्ण आहे, त्याच्यामुळं ते सहज ह्या विकारावर विजय प्राप्त करू शकले. दुसरी गोष्ट की ज्या वेळेला युद्धाची सुरुवात होते, युद्धाची सुरुवात होत असताना सर्वात प्रथम जे शंखनाद आहे, तो शंखनाद ज्या वेळेला वाजवला गेला, तर श्रीकृष्णानं तो शंखनाद पहिला केला. अच्छा. पांचन्यम्य ऋषी केशव देवदत्त धनंजय पौंडव्य दस्योम महाशंक भीमकर्ता उर्क कोदर. म्हणजे की ज्या ज्या वेळेला ऋषिकेशचा अर्थच असा आहे की जे इंद्रियांचे स्वामी, ह्या पंच इंद्रियांचे जे स्वामी, ज्याला विशेष परमात्मा म्हटलेला आहे. आता आज जर आपण बघितलं की भगवद्गीतेला सर्व शास्त्र शिरोमणी म्हणून मानलं जातं, जाणलं जातं, संपूर्ण विश्व पण म्हणतं, परंतु तरी आज सर्व धर्म का मान्य करत नाही. तर याच्यातला एक स्पष्ट शब्द असा आहे की बाप के बदले बेटे का नाम डाल दिया. म्हणजे जिथं परमात्मा हा शब्द येतोय तिथं लोक समजले नाहीत, तिथं श्रीकृष्णाला समजल्यामुळं आज कन्फ्युजन झालेलं आहे की दुसरे जे धर्म आहे, चाहे ख्रिश्चन असो, मुस्लिम असो, बौद्ध असो, कोणते महावीर असो, तर वास्तविक हा सार आहे, परंतु ते का मानत नाही की तिथं श्रीकृष्णाचं नाव उपस्थित केलेलं आहे. आपल्या श्रोत्यांना एक सांगण्याचा एक भाव आपला सर्वात प्रथम हा आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कुठं ना कुठं आढळेल की श्रीकृष्णाचा रोल आणि परमात्मा याविषयी कुठंतरी कन्फ्युजन आहे. आणि याविषयी डॉक्टर राधाकृष्णन यांनी जी गीता लिहिलेली त्यांनी पण स्पष्ट केलेलं आहे की त्यांनी एक लाईन सांगितलेली आहे की मला कुठंतरी वाटतं की ही जी भगवद्गीता आहे ही परमात्म्याने सांगितलेली आहे. त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे. लोकमान्य टिळकांनी उल्लेख केलेला आहे. स्वामी विवेकानंदांनी पण सांगितलं की ज्या हिशोबानं आपण पुढं चालतोय, आत्मा आणि परमात्म्याचं वर्णन येत आहे गीतेमध्ये, तर त्याविषयी श्रीकृष्णाचा जो रोल आहे त्याच्याविषयी कुठंतरी त्यांना एक संशय निर्माण होतो. महात्मा गांधीजींनी पण लिहिलेलं आहे की एक काल्पनिक वाटतं, हे जे युद्ध झालं हे काल्पनिक वाटतं. जसं एखादा व्यक्ती एक 3 घंटेची फिल्म लिहितो आणि त्याला प्रॅक्टिकल
एक कल्पना म्हणून स्वरूप दिलं जातं, किंवा तिथं म्हटलं जातं की ह्या ज्या गोष्टी आहे ह्या काल्पनिक आहे, याचा सत्यताशी काही संबंध नाही आहे, असं लिहिलं जातं. तर त्याचप्रमाणे हे जे काही घडतंय प्रॅक्टिकलमध्ये, किंवा हे युद्ध दाखवलेलं आहे, किंवा महाभारतामध्ये हिंसक म्हणून हा शब्द परमात्म्यानं कुठेही वापरलेला नाही आहे. संपूर्ण भगवद्गीतेमध्ये लढाईविषयी किंवा भगवान ईश्वर कधीच आपल्या मुलांना हे सांगू शकत नाही की तू यांना मार. तर हे एक बुद्धिजीवी लोक या गोष्टीला समजू शकतात की ही कुठेतरी कल्पना आहे जे काही युद्ध झालेलं आहे. आणि ज्या वेळेला एक शंखनाद ज्या वेळेला सुरुवात होतो, तर ज्या वेळेला युद्धाचा पहिला शंखनाद सुरुवात श्रीकृष्णाकडून ज्या वेळेला होते, तर त्यावेळेला न सोचो ध्रात राष्ट्रना हृदयेनी व्यदारयत नभच्य पृथ्वीय चैव तुमलो विनयो नादनम. म्हणजे ज्या वेळेला पांडवांकडून हा शंखनाद ज्या वेळेला सुरुवातीला ऐकायला मिळतो, तर त्यावेळेला जे दुर्योधन, जे कौरव पांडव आहे, त्यांचे जे हृदय आहे ते एकदम, ज्याला आपण म्हणतो की व्याकुळ होऊन जातात, किंवा थोडी चेहऱ्यावर त्यांच्या घबराट होते, कारण शंखनाद श्रीकृष्णाकडून पहिला सुरुवात झाली. तर याचाच अर्थ असा आहे की जर समजा तुमच्याकडे नैतिकतेचं बल आहे, तर तुम्ही कशी परिस्थिती असो त्यावेळेला घाबरत नाही. परंतु ज्या वेळेला अनैतिकता असते, तर त्यावेळेला तुम्हाला मनामध्ये एक ज्याला म्हणतो आपण घबराट निर्माण होते. तर तिथे एक महाभारताच्या युद्धाच्या सुरुवातीला एक घटना आलेली आहे, आणि घटना अशी आहे की ज्या वेळेला युद्धाची सुरुवात होती, तर त्यावेळेला कर्ण भीष्म पितामहाकडे जाऊन प्रश्न विचारतो. प्रश्न हा विचारतो की पितामह, की तुमच्याबरोबर तुमचा जो परशुराम आहे, जो तुमचा शिष्य आहे, आणि तो माझा तसा गुरुभाई पण आहे, परंतु माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे की एवढे काही बरोबर असताना, तुम्ही स्वतः बरोबर असताना, परशुराम बरोबर असताना, की माझ्या मनामध्ये असं का निर्माण होतं? कारण मला माहिती आहे की मी अर्जुनापेक्षाही जादा पराक्रमी आहे, त्याच्यापेक्षा सक्षम पण आहे. परंतु ज्या ज्या वेळेला मी कर्ण भीष्म पितामहाला विचारतो की ज्या वेळेला अर्जुनला मी समोर बघतो किंवा त्याचा चेहरा माझ्या समोर येतो, तर त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक हारण्याची भावना किंवा एक भीती निर्माण का होते. म्हणजे कर्णाला स्वतःला हा विश्वास होता की त्याच्यापेक्षा मी पराक्रमी आणि त्याला हरू शकतो, परंतु ज्या ज्या वेळेला तो समोर येतो त्यावेळेला ज्याला आपण म्हणतो अपराध बोध, किंवा ज्या ज्या वेळेला एक हीन भावना निर्माण होते, तर असं का होतं? तर हा प्रश्न ज्या वेळेला कर्ण भीष्म पितामहाला विचारतो, तर भीष्म पितामह स्पष्ट कर्णाला काय उत्तर देतात की हे जे अर्जुनाला बघितल्यानंतर तुझ्या मनामध्ये ही जी भावना निर्माण होती किंवा जो अपराध निर्माण होतो, तर हा जो अपराध बोध आहे की तुझ्या ज्या क्षमता आहे त्याला हा जो अपराध बोध आहे हा रोखतोय. याचाच अर्थ की तू समजून घे, जो विचारवान व्यक्ती आहे, तो विचारवान व्यक्ती ह्या वेळेला हा निर्णय करण की कुठंतरी पांडवांबरोबर अन्याय होत आहे. आणि ज्या वेळेला अन्याय होतो, अन्याय होत असतानाही त्या अन्यायाच्या बरोबर तू उभा आहे, तुला हे माहीत आहे की हा अन्याय आहे, तुझी जी बुद्धी आहे ती स्वीकार करते की अन्याय आहे, तरी तू त्याच्या अन्यायाच्या बरोबर उभा आहे. आणि म्हणून तुझं अंतर्मन वारंवार तुला विजयाच्या जी गोष्ट आहे की जो विजय तुझा होणार याच्याकडून तुला मागं ढकलते. का? कारण तू सत्याच्या पक्षानं नाही, तू असत्याच्या पक्षाकडून लढतोय, म्हणून
तुला वारंवार ते ढकेलतंय. म्हणून याचा जो भाव आहे की पराजयाचा जो भाव तुझ्या मनामध्ये कर्णाला भीष्म पितामह सांगतात वारंवार जो निर्माण होतो, तर याचं हेच कारण आहे की ज्या ज्या वेळेला व्यक्ती कुठं ना कुठं असत्यतावर असतो, अनैतिकतेवर असतो, त्यावेळेला तो एक मधून भयभीत असतो. वरून त्यानं किती जरी आपलं रूप दाखवलं तरी तो भयभीत असल्यामुळं स्वतःला हरण्याच्या किंवा स्वतः अंतर्मन त्याचं हरण्यासाठी स्वीकार करतं. तर अशा प्रकारे ही सुरुवात झालेली आहे. निश्चित फारच सुंदर तुम्ही वर्णन केलं की कसं युद्धाची पार्श्वभूमीवरती जेव्हा श्रीकृष्ण शंखनाद करतो आणि ज्या लोकांच्या मनामध्ये थोडासा अनैतिकता असते ते घाबरतात आणि जे नैतिक मूल्यांनी संपन्न असतात किंवा जे सत्यावर टिकून असतात त्यांना घाबरण्याची प्रश्नच येत नाही, त्यांना घाबरट होत नाही किंवा त्यांच्यामध्ये काही भय निर्माण होत नाही. तर ह्या सिच्युएशनला आपण आता श्रीकृष्ण हा ईश्वराचं स्वरूप बनून ज्या अधर्मी आहे त्याला नाश करणं आणि सत्य धर्माचा विजयी करणं हे जे कार्य आहे ते सूक्ष्म स्वरूपामध्ये चालू आहे आणि ते आपण आता ऐकलं. तर निश्चित तुम्हाला आनंद वाटत असेल की कसं काय ते पार्श्वभूमी सुरू झाली आणि आता पहिल्या अध्यायाचा जो प्रश्न उत्तराचा जे संवाद आहे श्रीकृष्ण आणि युद्धांमध्ये ते आपण पुढे पाहणार आहे. तर निश्चित तुम्हाला अजून आनंद वाटेल. आजच्या या एपिसोडमध्ये एवढंच. परत बघूया पुढे आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा. नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आध्यात्मिक जीवन शैली फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा. अथ श्री महाभारत कथा. महाभारत कथा. कथा है पुरुषार्थ की, ये स्वार्थ की, परमार्थ की, सारथी जिसके